इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सप्तशृंगी देवी संस्थांमध्ये व्यवस्थापकाची हुकुमशाही, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे गंभीर आरोप। सप्तशृंग गडावरील सप्तशृंग निवासिनी देवी संस्थांचे व्यवस्थापक सुदर्शन आनंदराव दहातोंडे यांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। ही तक्रार छगन गोविंद जाधव यांनी संबंधित प्रशासनाकडे सादर केली आहे। तक्रारीनुसार नियम डावलून वशिलेबाजीने दहातोंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीनंतर कर्मचारी, ग्रामस्थ व भाविकांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात आहे। माझी वरपर्यंत ओळख आहे असा दम भरून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप आहे। सदर मनमानी विरोधात दिनांक 26 जानेवारी 2016 रोजी सप्तशृंग ग्रामसभेत ठराव क्रमांक 79 नुसार व्यवस्थापकाच्या हकालपट्टीचा ठरावही मंजूर करण्यात आला होता। तक्रारीत आणखी गंभीर आरोप करताना सांगण्यात आले की कर्मचाऱ्यांना धमकावून स्टॅम्प पेपरवर खोटी कबुली लिहून घेतली जात होती। या मानसिक तणावामुळे मनोज वाघ, तुळशीराम पवार, गोपीनाथ तांबेकर, सुनील माळी, दयाराम गांगुर्डे, खंडू गांगुर्डे, सोमनाथ गांगुर्डे, प्रकाश कडव, चिंतामण जाधव या 9 आदिवासी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय। याशिवाय घाट रस्त्यावर नियमबाह्य दरड वाहतूक करून कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घातले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे। तसेच व्यवस्थापक स्वतःला साधुसंत समजून भाविकांकडून पाय धुवून ते पाणी पिण्यास देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे। प्रकरणाची सखोल चौकशी करून व्यवस्थापकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे। जे आपले आदिवासी बांधव त्या ठिकाणी 4-4, 5-5, 10-10 वर्षापासून काम करतायत, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परमनंट केलं पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना परमनंटच्या ऑर्डरी आलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी जे देवी संस्थांचे व्यवस्थापक आहेत, मी त्यांचं ओपन नाव घेतो, सुदर्शन दहातोंडे हे त्या ठिकाणी त्या देवी संस्थांचे व्यवस्थापक आहेत। ते त्यांच्या मनमानी कारभाराने आदिवासी बांधवांवर, आदिवासीच नाही तर बहुजन समाजातील बांधवांवर त्या ठिकाणी ते अन्याय करतायत। मुळातच आपल्याकडे, आम्ही काही तोंडी बोलत नाही, आपल्याकडे हे पूर्ण जे त्यांचे कारनामे आहेत हे पूर्ण आपल्याकडे माहिती त्यांची आलेली आहे। त्यांनी कसं आदिवासीच नाही तर बहुजन समाजावर त्या ठिकाणी त्या सप्तशृंगी गडावरती जे आपले लेबर असतील, त्याच्यानंतर जे ट्रस्टीमध्ये कामाला बांधव आहेत, जे परमनंट होऊन त्यांचे पगार अडवले जातात, त्या ठिकाणी महिला कामावर आहेत, त्यांच्यावर अन्याय होतात, असे बरेच मुद्दे आहेत। आपल्याकडं आपण असं बोलत नाही, आपल्याकडं जोपर्यंत लेखी स्वरूपात काही गोष्टी येत नाही तोपर्यंत आपण काही बोलत नाही। आपल्याकडे सर्व लेखी स्वरूपात सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि हे जवळपास 50 ते 60 पेजचं त्यांचं कारनामे, त्यांनी काय काय केलेलं आहे, कसं आदिवासी बांधवांवर, कसं बहुजन समाजाच्या बांधवांवर काय अन्याय केलेले आहेत, ही सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। म्हणून जे देवस्थान आहे, पेसा क्षेत्रात देवस्थान आहे, मग त्या ठिकाणी आमचाच माणूस हवा आम्हाला। आणि त्या ठिकाणी पूर्ण पंचक्रोशीतील आमचे जे तरुण आहेत, आज बेरोजगार आहेत, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी त्या ठिकाणी 21 तारखेला आपले बांधव उपोषण करतायत। तर त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि जे काही त्या ठिकाणी जे व्यवस्थापक आहेत, ज्यांनी आपलं मनमानी कारभार चालवलेला आहे, त्यांना या आपल्या पेसा भागातून, या आपल्या हक्काचं जे देवस्थान आहे, आपल्या हक्काचं जे आपल्या तालुक्याचं हक्काचं जे देवस्थान आहे,